घोट्याळ कुठला, मी तुला सोडणार नाही. हे माकड किती खोडकर आहेत. आता मी कोणासोबत खेळू? माकडाच्या हातात माळा दिल्यासारखा आहे. तर काय होईल माकडाला जबाबदारी दिली तर? तुम्हाला माहितीये खीरानगर मध्ये असंच काहीतरी घडलं आणि मग अशा गोष्टी घडल्या एक बावळट सुद्धा पचवू शकणार नाही. चला तर बघूया तिकडे काय झालं ते. या भागातील शेवटची गोष्ट बघूया, वीरू आणि कुंजू. खीरानगरचा राजा म्हणून जरी वीरूची निवड झाली असली तरी आतून तो एक लहान खेळणारा खोडकर मुलगाच होता. त्याला नेहमी त्याचे आई बाबा आणि बहीण भावाची आठवण येत असे. वीरू, उठ रे बाळा, खूप उशीर झालाय. त्याच्या बहीण आणि भावाने त्याला गाढ झोपेतून उठवलं. कोण आहे तिकडे? तू असा नाही ऐकायचा, खूप खोडकर आहेस. आता तुला धडा शिकवतो. हे घे. थांब खोडकर. आई. ठीक आहे, घे, खा. वीरू. राणी साहेबांचा आवाज ऐकून माकड तिथून पळून गेलं. खोलीतलं सामान इकडे तिकडे झालेलं पाहून महाराणींना हसू आलं. वीरू, सगळी माणसं दरबारात पोहोचली आहेत. चल लवकर. महाराणींनी त्याला सुंदर कपडे घालून सिंहासनावर आणून बसवलं. राज्यातील सगळे सदस्य, मंत्री, सेनापती आणि इतर सगळी लोक त्याचा आदेश ऐकण्यासाठी आतुर होते. माझ्या बाळा, ही वेळ खेळायची नाहीये. त्याच वेळी एक लाकूडतोड्या राजाला भेटायला आला. मंत्र्यांनी त्याला त्याची समस्या विचारली. काय सांगू महाराज, एक छोटं माकड सकाळपासून मला फार त्रास देत आहे महाराज. त्याला त्या माकडाबद्दल सांगितलं जो सर्वांना त्रास देत होता आणि त्या माकडाने लाकडी ठोकळा बाहेर काढला आणि त्याचं शेपूट त्यात अडकून बसलं. त्याच वेळी आणखी एक लाकूडतोड्या त्या रडणाऱ्या माकडाला दरबारात घेऊन आला. याला बऱ्याचदा हकलवून सुद्धा हा जातच नाहीये. याचा रडण्याचा आवाज ऐकून आम्हाला काम करता येत नाहीये. महाराज, या समस्येचा काहीतरी उपाय शोधून काढा. जेव्हा वीरूने त्या माकडाला पाहिलं तेव्हा त्याने त्या माकडाला ओळखलं. त्याला पाहून वीरूला वाईट वाटत होतं. कुंजू. हे पाहून सगळेजण खुश झाले. वीरूने त्याची खूप चांगली काळजी घेतली आणि ते माकड लवकर बरं झालं. अशा प्रकारे ते दोघे चांगले मित्र बनले. ते दोघे एकत्र खायचे, खेळायचे आणि एकत्र झोपायचे. पण जेव्हा दोघे मिळून खोड्या करायचे
तेव्हा सर्व काही मर्यादेबाहेर जायचं. पण राजाला कुणी कसं बरं समजवणार? एके दिवशी खेळता खेळता वीरू पाण्यात पडला. तेव्हा कुंजूने धाडस दाखवून त्याचा जीव वाचवला. महाराणीने कुंजूला वीरूचा रक्षक बनवलं आणि त्याला बक्षीस सुद्धा दिलं. कुंजू आपला सैनिकी पोशाख घालून कायम वीरूच्या सुरक्षेसाठी तयार असायचा. दिवसेंदिवस कुंजूचा गर्विष्ठपणा आणि खोड्या वाढू लागल्या होत्या. तो वीरूशिवाय इतर कुणाचंच ऐकायचा नाही. सर्वांसाठी तो एक मोठी समस्या बनला होता. एके दिवशी वीरू खेळता खेळता खूप थकला आणि त्याला झोप येऊ लागली. कुंजू, मला खूप झोप येते. काही झालं तरी मला उठवू नको. कुंजूने त्याला होकार दिला. तो अगदी डोळ्यात तेल घालून वीरूची रक्षा करू लागला. थोड्या वेळाने एक माशी कुठून तरी उडून आत आली आणि वीरूच्या नाकावर जाऊन बसली. त्याने ती माशी उडवली. मग ती वीरूच्या गालावर जाऊन बसली. कुंजू वारंवार तिला उडवायचा आणि ती माशी वारंवार परत यायची. आता तो ह्या गोष्टीला खूपच वैतागला होता. जेव्हा ती माशी पुन्हा येऊन बसली तेव्हा कुंजूला खूपच राग आला आणि त्याने माशीला उडवण्यासाठी त्याची छडी उचलली. कुंजू थांब. कुंजू, हे तू काय केलंस? महाराणीला कळून चुकलं होतं की एका माकडाला राजाचा रक्षक बनवणं म्हणजे मूर्खपणा होता. कुंजूला आता महालात राहणं धोक्याचं वाटू लागलं. त्याने त्याचे शिपायाचे कपडे काढून फेकले आणि खीरानगरमधून पळून गेला.